व्हिलामधून चेकआउट करून स्वारी निघाली मग लोणावळा स्टेशनकडं. लोणावळा स्टेशनकडे काय गेलो त्याचा किस्सा सांगतो. पहिलं हे बघा, लोणावळा आय लव्ह लोणावळा चौकातून जर टर्न घेतला तसा लगेच जाऊन स्टेशनपाशी थांबलो. मित्र म्हणला बायको घरी एकटी आहे, जायच लागतंय, पोरगं घरी एकटं आहे. त्याला म्हणलं जा बाबा. सोडला स्टेशनला. निघालो बुशी डॅमकडं. ही बुशी डॅमची भिंत ग्रेट वॉल ऑफ चायनाला लाजवेल असेल. लांब लांब लांबच लचक, संपता संपेना भिंत. सरळ गेलो गेलो गेलो. पर्यटकांची गर्दी जरा होतीच. वीकेंड होता, असणारच. भाऊ आता फुल फॉर्म मध्ये चालवत होता. पाऊस बारीक बारीक चालू होता. सगळीकडे दुकानी, सगळे डोंगर झाकले गेलेले होते. ब्रिजपाशी लोक उभारून फोटो काढण्यात व्यस्त होते. जसं तिथं पोहोचलो तिथं अनाउन्समेंट ऐकायला आली, लवकरात लवकर खाली करा, रोड खाली करा, पार्किंग नाही आहे, पार्किंग इथं गाड्या काढा. म्हणलं जरा रूफटॉपवरून वर जाव, मजा घ्यावी. जरा पुढं गेलो गेलो गेलो. लोकांच्या सेल्फ्या. लोक धबधब्यात काय सुट्टी देत नव्हते. एकदम डोंगरात वरपर्यंत. त्यांना बाहुबली झाल्यासारखं वाटत होतं. पुढे गेलो गेलो गेलो. टायगर्स पॉईंटकडे जाताना गर्दी जसं जसं पुढे जाईल तसं जसं गर्दी वाढायला लागली. गर्दी वाढायला लागली तसं तसं धुकं पण जास्त वाढायला लागलं. एकदम कर्व आहे टर्न. एकदम केअरफुली भाऊ चालवत होता गाडी. जसं गेलो 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 पुढे गेलो. सनरूफवरून भाऊ म्हणला खाली या आता. मी म्हणलं का रे भाऊ, का खाली येऊ? लगेच भाऊ तावात येऊन म्हणला माय कार माय रूल्स. असं म्हणल्यानंतर मग काय आता ऐकावंच लागतंय भावाचं. लगेच खाली आलो आणि खालून म्हणलं आता शूट करावं. पावसाची लागली होती धार. सगळं पाणी येत होतं गाडीच्या आत. सगळे लोक गडबड गडबड करत टर्न करवर गाडी निघत 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 शेवटी लागलो रस्त्याला. आता पुढे जसं जाईल तसं एकदम दाटधुकी. एकदम व्हिजिबिलिटी जवळजवळ कमी व्हायला लागली. एकदम फक्त समोरची गाडी दिसेल एवढीच व्हिजिबिलिटी होती. मस्त वातावरण होतं. एकदम धुक्यात एकदम ढगात गाडी चालवल्यासारखं वाटत होतं. कर्व एवढे डेंजर आहेत की ड्रायव्हर तुमच्याकडे जर एक्सपर्ट असेल तरच तुम्ही जावं, हे मी सजेस्ट करतो. पाऊसच्या धारा एवढ्या जोरात लागल्या, जसं जसं पुढे जाईल तसं मित्राला कंटिन्यू फक्त मी एकच प्रश्न विचारत होतो. भावा किती लांब आहे अजून? कधी येणार टायगर पॉईंट? किती लांब आहे अजून? कधी येणार टायगर पॉईंट? एवढं सगळं झाल्यानंतर डिस्कशन. भाऊ म्हणला जरा गप. टायगर पॉईंट आल्यावर तुला स्वतः सुद्धा कळतंय कसा आलाय टायगर पॉईंट. तू फक्त बघ मला, तुला सगळं कळेल कसा येतो टायगर पॉईंट. जसं पुढे जाईल तसं भाऊ रिक्षावाले वगैरे तिथं खतरनाक स्टंट करत होते. एकदम तुफानात रिक्षा चालवत होते. टू व्हीलरवाले होते. पायी चालणारे पण तेवढेच लोक होते. पाऊस काही सुट्टी देत नव्हता. आणि व्हिजिबिलिटी जसं जसं पुढे जाईल टायगर पॉईंटकर अजूनच कमी होत चालली होती. आणि आम्ही ज्या दिवशी गेलो होतो तो वार होता रविवार. एकदम पर्यटकांना भावेल असा, पर्यटकांसाठीच बनलेला वार. आणि त्या दिवशी वातावरण एकदम मस्त झालं होतं. त्यामुळे पर्यटकांची अजूनच गर्दी वाढली होती. तरी मित्र म्हणत होता की एरवीपेक्षा खूपच कमी गर्दी आहे. आता फक्त अंदाजावर गाडी चालू होती. समोरच्याची लाईट आणि आमची गाडी. एकदम पद्धतशीर कार्यक्रम करून सगळे टर्न वगैरे घेऊन पुढे पुढे निघालो. पावसाचा जोर काय कमी होत नव्हता. जसं जसं पुढे जाईल धुकं दाटच होत होतं. आता एवढी झाडी, एवढी डोंगर बघितल्यावर तो आयकॉनिक डायलॉग परत आठवला. काय ती झाडी, काय ते डोंगर, सगळं एकदम ओके मध्ये आहे. आणि त्यामध्ये अजून एक काहीतरी ऍड करावं असं वाटलं. काय तो पाऊस आणि काय ते धुके, काहीच दिसेना. सगळा एकदम बेकार कार्यक्रम चालू होता. भाऊ तसंच करून गाडी चालवत होता. पाऊस काय थांबेना, धुकं काही कमी होईना. जसा जसा पॉईंटवर वर जात होतो तसं तसं अजूनच हेवी झाल्यासारखं वाटत होतं. कारण धुक्याचं प्रमाण एवढं जास्त वाढलं होतं की आता खूपच मुश्किल. म्हणजे टू व्हीलरवाल्यांचं मला कौतुक करावं वाटत होतं की एकदम ते अंदाजानेच चालवत होते. स्लिपरी रस्ता होता. खूपच डेंजरस आहे. म्हणजे टू व्हीलर वगैरेसाठी मी तर सजेस्ट करेन अशा वातावरणात, अशा ठिकाणी तुम्ही जाणं बिलकुल टाळावं. कारण की खूप रिस्क आहे. आपल्या जीवापेक्षा जास्त व्ह्यू काय महत्त्वाचा नसतोय. फिरा, सगळं करा, मजा करा. पण हे असे स्टंट करू नका. एवढ्या पावसात म्हणजे बघत होतो ते खूपच एकदम केअरलेसली टू व्हीलर चालवत होते. कारलाच चालवायला एवढा प्रॉब्लेम येत होता, तर टू व्हीलरवाला तुम्ही विचार करा. पण एक गोष्ट आवडली की सगळे बाबा रेनकोटमध्ये वगैरे होते. एक भाऊ म्हणत होता चला इकडं पॉईंटमध्ये, इथंच पॉईंट आहे, गाडीला लावा गाडी.
खरं पॉईंट इथं नव्हता, पॉईंट अजून पुढं होता. पॉईंटला जायला अजून एक 5 मिनिट होते. समोरच्या गाड्या थांबायला लागल्या, कळेना काय विषय. त्यानंतर कळालं की रस्ता इथून चुकलाय कुठेतरी. समोरच्या गाड्या रिव्हर्स घ्यायला लागल्या. भाऊ म्हणला थांब आता ह्याला रिव्हर्स घेऊ द्या, मग आपणच रिव्हर्स घेऊया. साईडला बघितलं 1.5 फुटाचा खड्डा. भाऊ म्हणला आपली गाडी बनलीच यासाठी. भाऊने घातला हात त्या आतमध्ये आणि वडला तिथून. थोडी कसरत करावी लागली, कारण समोरचा लयच बंद होता. लयच गाडी स्लो घ्यायला लागला होता. भाऊ वैतागला. भावाने फिरवले स्टिअरिंग, घेतला टर्न. हे बघा किती मोठा आता खड्डा आहे हो. भाऊ म्हणला काही नाही, इथनंच घालायची गाडी, सगळ्या गाड्या जात होत्या समोरून टर्न घेऊन. भाऊ म्हणला नाही, इथनंच चढवणार. भावाने चढवली गाडी वर. गाडी चढून टर्न घेऊस तर थोडंसं पुढं गेलं. परत क्वेश्चन चालू झाली, कुठं आहे भाऊ, कुठं आहे भाऊ टायगर्स पॉईंट. कारण पहिल्यांदाच आल्यामुळं जरा तेवढी एक्साइटमेंट लागली होती. आता एक्साइटमेंटच्या थ्रू माणूस विचारणारच ना, कुठं आहे कुठं आहे कुठं आहे. जरा पुढे गेलो, भाऊ म्हणला थांब रे बघ आता. गाडी टर्न घेऊन जरासंच पुढे गेले आणि परत क्वेश्चन माझे चालू झाले, कुठं आहे भाऊ टायगर पॉईंट, कुठं आहे टायगर पॉईंट. असं म्हणत 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 एका बारक्या पोरांची टोळी आम्हाला तिथे दिसली. मित्र म्हणला घे, हेच तुझा टायगर पॉईंट. सगळे लोक आमच्या हॉटेलला या, आमच्या हॉटेलला या, आमच्या तिथं खावा. असं म्हणत 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 गाडी गेली पुढं. आता तुम्ही राईट साईडला बघा, तिथं दिसेल कमान, हीच आहे ती टायगर पॉईंटची कमान. आता आम्ही इथून काही एंट्री केली नाही, थोडं पुढे गेलो. तिथून म्हटलं भावा आता घाला राईट साईडला. तिथून घातली गाडी आत राईट साईडला आणि आम्ही पोहोचलो टायगर्स पॉईंटला.